नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी। आज आहे 24 एप्रिल 2024। म्हणजे आजपासून परत शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे। कारण की काय झालं की आता सगळ्या शेतकऱ्याच्या हळदी काढणं चालू आहे, कांदा काढणं चालू आहे। पण काय झालं, राज्यामध्ये अवकाळीनं इतका धुमाकूळ घातला आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे आणखीन शेतकऱ्याला सांगतो की 24, 25 आणि 26 आणखीन 3 दिवस आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये, जालना जिल्ह्यामध्ये, हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। सांगायचं झालं तर आणखीन जवळपास 26 तारखेपर्यंत राज्यात दररोज भाग बदलत विजेच्या कडकडासह वाऱ्यासह पाऊस पडणार आहे। म्हणून शेतकऱ्यांनी आपली हळदीची कांद्याची काळजी घ्यावी। आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये फक्त आता 26 तारखेपर्यंतच राज्यात आता अवकाळीचं सावट आहे। पण परभणी जिल्हा आणि जालना जिल्ह्यामध्ये मात्र 28 तारखेपर्यंत अवकाळी पाऊस राहणार आहे, भाग बदलत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणि शेतकऱ्याला सांगतो की त्याच्यानंतर 28 तारखेपासून इतकी उन्हाची तीव्रता वाढत जाणार की राज्यात उन्हाचा पारा जवळपास 45 अंशापर्यंत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। शेतकऱ्यांनी आपल्या उन्हाची तीव्रता वाढल्याच्यानंतर उष्णतेपासून स्वतःची काळजी घ्यावी म्हणून ही एक अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर हे झाला अंदाज। आता सर्व परभणी लोकसभा मतदारसंघातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मी परभणी मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी कोण पंजाब डक मी उभा आहे। आणि त्यानुसार सांगू इच्छितो की माझं जे चिन्ह आहे ते रोड रोलर आहे। आणि मी खास करून शेतकऱ्यामार्फतच उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। कारण की शेतकऱ्याची अशी तर सेवा करतच असतो, पण याला जर प्रतिनिधित्व भेटलं तर आणखीनसुद्धा शेतकऱ्याची मदत होईल। या दृष्टीनं मला अपेक्षा आहे, मला सर्व शेतकरी मला मदत करतील, फक्त मतरूपी मदत करतील आणि माझ्या रोडर म्हणजे दबाई यंत्रापुढील बटन भरघोस मतानं दाबतील आणि मला विजय करून देतील आणि तुमचा एक शेतकऱ्याचा मुलगा संसदेत पाठवतील म्हणून ही मला अपेक्षा आहे। तुम्हाला एक सांगू इच्छितो की बघा, म्हणजे ह्या आता 26 तारखेला जे मतदान आहे परभणी आणि जालना जिल्ह्यामध्ये 26 तारखेपर्यंत पाऊस राहणार आहे। आणि सगळ्या शेतकऱ्याला सांगणार आहे, आणि मी माझा प्रतिनिधी डक उभा केलेला आहे, म्हणजे निसर्ग सांगणार आहे आणि तुम्हाला हे आठवण करून देण्यासाठी हे अवकाळी पाऊस यायला आहे। म्हणून सर्व शेतकऱ्यांनी डकला मतदान करावं हे निसर्गाचं असं भाकीत तुम्हाला म्हणजे सांगू इच्छितो। आणि पुन्हा एक सांगतो, इतकी निसर्गाची साथ आहे बघा। काल अकोल्या भागामध्ये अमित शहा यांची सभा होती, तर तिथल्या निसर्गाला ते पटलं नाही। कारण की मला ज्यांनी तिकीट दिलं आहे ते श्रद्धेय बाळासाहेबजी, त्या अकोला जिल्ह्यामधून तिथं त्यांच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे तिथं अमित शहाने सभा घ्यायला लावली होती, पण हे निसर्गाला पटलं नाही। इतकं पाऊसून वारं सुटलं की सभेमधले मंडप फाटून गेला। पण पुन्हा त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये देखील मोठे दिग्गज आलते, म्हणजे शिवसेनेचे संपूर्ण पक्षाचे, त्यांच्या मित्र पक्षाचे दिग्गज आले आणि सभा घेतली आणि इतकं वारं पाऊस सुटला सगळ्या परभणी जिल्ह्यामध्ये आणि ती देखील सभा होऊ शकली नाही। म्हणजे शेवटी निसर्गाची साथच आहे म्हणून, आणि निसर्गाची साथ आहे, सर्व शेतकऱ्याची साथ आहे, संपूर्ण समाजाची साथ आहे, 18 प्रगट जातीची साथ आहे, वीटभट्टीवाल्याची साथ आहे, मुस्लिम समाजाची साथ आहे। जवळपास जितक्या समाजातले जे म्हणजे पाऊस हे सगळ्यांनाच लागतो। म्हणजे पाऊस असा नाही करत हे ह्या धर्माचे याला पाऊस नाही पाहिजे म्हणून पावसाविषयी म्हणजे कोणता जाती भेद नसतो म्हणून सर्वांची साथ आहे। निसर्गामार्फत मी पंजाब डक म्हणून या ठिकाणी तुम्हाला फक्त एकच मागू शकतो, 1 रुपया देऊ नका, फक्त एकच मला 26 तारखेला माझ्या रोड रोलर दबाई यंत्रापुढे फक्त 7 नंबरला माझं बटन आहे, त्याच्यावरलं बटन दाबा आणि मला भरघोस मताने विजय करा। योगायोग बघा, म्हणजे निसर्गाची साथ माझे जे चिन्ह आलं 7 नंबरला आलं आहे आणि 7 नंबरला दबाई यंत्र आलं आहे आणि माझी जन्मतारीख बी देखील अशी आहे 7/7/1978। म्हणजे सर्व धर्माची साथ, सगळ्यांची साथ, शेतकऱ्याची साथ, वीटभट्टीवाल्याची साथ, म्हणजे जितके समाजाचं म्हणजे या निसर्गाच्या लहरीपासून नुकसान वाटतं त्यांची साथ, मंडप डेकोरेशनवाल्याची साथ, कारण की त्यांचं मी सांगितल्यानंतर त्यांचं नुकसान वाटतं। त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो, काही वेळेस काय होतं, हे कूलरवाले कंपनीवाले म्हणतात यावर्षी गरमी पडेल का नाही, त्यांना मी सांगितलं यावर्षी गरमी राहणार आहे, त्यांची साथ। पुन्हा आणखीन सांगतो, आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये 1800 कृषी केंद्र चालक आहे, त्यांना देखील अंदाज देऊन शेतकऱ्याचं नुकसान वाचित असतो, त्यांचा फायदा करतो म्हणून त्या 1800 कृषी केंद्राची देखील साथ आहे। म्हणून येणाऱ्या 7/7/1978ला माझं बटन देखील 26 तारखेला 7च नंबरवर आहे म्हणून सर्व शेतकरी मला
भरघोस मताने विजय करतील ही अपेक्षा ठेवतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.